काळशीराम बबन वाळुंज, राहणार राहणार लोणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तुमचं वय किती? माझं वय 46 वय आहे. 46 आहे. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? मला पायाला खिळा घुसला होता आणि त्याच्यापासून पॉइझन तयार झालं होतं पायामध्ये. बरं, मग डॉक्टरांनी काय केलं? डॉक्टरांनी भरपूर खर्च घेतला. म्हणजे किती खर्च केला? साधारण 3.5 लाख रुपये माझ्या त्या पायाला खर्च झाला होता. बरं, आणि नंतर जखम काय आली? त्याच्यानंतर जखम ती पॉइझन त्यातलं काढलं त्या पंपाने हां, आणि त्याच्यानंतर जखम सेप्टिक झाली. जखम सेप्टिक झाली, म्हणजे ती काही बरी होईल, बरी होत नव्हती. मग आता तुम्हाला हा अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी दिलेला होता पिण्यासाठी एक 3 आठवड्यापूर्वी. तर अँटॉक्स डी पण जखमीवरती लावायला दिला. तर आता तुमची जखम कशी झाली? जखम माझी एकदम पूर्ण बरी 100% इथे दाखवा, इथे माझी 100% जखम ही बरी झालेली आहे. हा, ही जखम पूर्णपणे बरी झालेली आहे. हा, म्हणजे ह्या अँटॉक्स डी मुळे तुमची पूर्णपणे जखम बरी झाली. म्हणजे फक्त 1600 रुपयाचं हे औषध आहे. हा पिण्यासाठी दिला आणि जखमीवरती लावायला दिलं. म्हणजे डॉक्टरांनी तुमच्याकडून 3.5 लाख रुपये काढले, पण ते जखम मेंटेन करू शकले नाही. तर हा इंडियातला नंबर 1चा प्रॉडक्ट आहे अँटॉक्स डी. तो आपण पिण्यासाठी देतो आणि जखमीवरती लावल्यानंतर तुमची किती मोठी जखम असू द्या, एवढी मोठी फाटलेली जखम होती ती पूर्णपणे 15 दिवसात कव्हर झाली. समर सोशल फाउंडेशन न्यूट्रीफिल प्रायव्हेट लिमिटेड ही जी संस्था आहे नशामुक्ती आणि मधुमेहमुक्ती भारत अभियान राबवते आणि जवळजवळ आम्ही 13 कंट्रीमध्ये काम करतोय, लक्षात घ्या. आणि ही संस्था आमच्यासारखे जवळ 25,000 लोक इंडियामध्ये काम करतात आणि आमच्या संस्थेला जवळजवळ 450 हॉस्पिटल इंडियामध्ये टाईप आहेत आणि 4,500 डॉक्टर संघटनेचे सदस्य आहेत. MBBS आहे, MD आहे, MS सर्जन आहे. तर ह्या औषधांबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला गेल्या 15 दिवसापूर्वी आपली भेट झाल्यानंतर तुम्ही मला जी औषधं दिली त्याच्यावरती जखमीवरती आपण अँटॉक्स डी लावायला सांगितलं होतं. मी तसं ते 15 दिवस लावलंच नाही, मी 10 दिवस लावले, पण मला त्या 10 दिवसामध्ये चांगला त्याचा रिझल्ट मिळाला. म्हणजे लोकांना समाजासाठी काय योगदान देऊ शकतो? समाजासाठी मी सांगेल की आता हे जे अँटॉक्स डी आहे तर ते या ठिकाणी आपण जर वापरलं, कोणती मोठी जखम असली तर ती कव्हर होऊ शकते, शुगर देखील मेंटेन होऊ शकते, असा माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. आणि माझ्या अनुभवानुसार इतरांनी देखील या औषधांचा जर वापर केला तर त्यांना देखील त्यांच्या जीवनामध्ये त्याचा लाभ होईल चांगल्या पद्धतीने. धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल.